अकलूज येथील पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार घडला। अत्यंत दुर्दैवी असा प्रकार अकलूज नगरीमध्ये घडलेला आहे की अकलूजमधील पत्रकार मंडळींना कायद्याने विचारसरणी विचारायला गेल्यानंतर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, अशा लोकांनी पत्रकार मंडळींना या ठिकाणी धमक्या द्यायचं काम केलं आणि या बाबतीत अकलूज पोलीस स्टेशनवर DYSPनी सखोल लक्ष घालावं आणि कडक कारवाई संबंधित लोकांवरती करावी। आणि जर अशा पद्धतीची कारवाई नाही झाली तर निश्चितच माळशिरस तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आणि आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं यामध्ये खोलात लक्ष घालून योग्य ठिकाणी पत्रकार बांधवांना न्याय कसा मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू। अकलूजकरांनी नेहमी शांततेचा संदेश दिला आहे, पण अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे। आपण काय सूचना द्याल किंवा काय आवाहन करावं? या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी आमसभेमध्ये माळशिरस तालुक्यात जे अवैध धंदे चालू आहेत त्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवला, विधानसभेतही आवाज उठवला, परंतु त्यामध्ये सुधारणा काही झालेली दिसून येत नाही। त्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही। कारण का तुमच्या पत्रकार मंडळींच्या माध्यमातूनच आम्हाला ते वाचायला मिळते। अनेक नागरिक येऊन तक्रार करतात की अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि खालचा जो स्टाफ आहे बऱ्याच पोलीस स्टेशनमधला, यांची बऱ्याच जणांची पार्टनरशिप या अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते। ज्या दिवशी पुरावे हातात येतील ते पुराव्यासहित SP आणि IGकडे आम्ही ते सादर करू।